काँग्रेस नेते पी चिदंबरम यांच्याकडून आता इंडिया आघाडीच्या एकतेवर प्रश्न उपस्थित। इंडिया आघाडी तुटत चालली आहे असं दिसतंय चिदंबरम यांचं मोठं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार आज एकाच व्यासपीठावर येणार। वानखेडे स्टेडियमवरील स्टँडच्या नामकरण सोहळ्याला हे दोन्ही नेते उपस्थित राहणार। मंत्री नितेश राणेंविरोधात जामीनपात्र वॉरंट। संजय राऊतांकडून दाखल मानहानीच्या फौजदारी तक्रारी प्रकरणी वॉरंट। नितेश राणेंना न्यायालयात उपस्थित राहण्याचेही आदेश। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज पाणी प्रश्नासंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेकडून हल्लाबोल मोर्चाचं आयोजन। आदित्य ठाकरे हल्लाबोल मोर्चाला उपस्थित राहणार। नाशिक जिल्ह्यातील धरण साठ्यामध्ये 28.36% पाणीसाठा। पाणी जपून वापरण्याचे प्रशासनाचे आवाहन। तर तापमानात वाढ झाल्यामुळे जलाशयातील पाणी पातळी घटली। वेळेपूर्वीच मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होणार। 27 मे रोजी मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होण्याचा हवामान खात्याचा अंदाज। राज्यात पूर्व मोसमी पावसाची जोरदार हजेरी। कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर सध्या चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव। मराठवाडा, कर्नाटक ते केरळमध्ये हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय। नीरव मोदीला आणखी एक धक्का। लंडन हायकोर्टानं 10व्यांदा नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला। नीरव मोदी 2019 पासून ब्रिटिश तुरुंगात। पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी भारताकडून नीरव मोदीला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित।